नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित आहे. आजचा माझा टॉपिक आहे ॲकॅडमिक एज्युकेशन वर्सेस रिअल लाईफ एज्युकेशन, याचा पुढचा पार्ट. जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की आपल्या ॲकॅडमिक एज्युकेशनमध्ये रिअल लाईफ एज्युकेशन देत नाही. रिअल लाईफ एज्युकेशन जसं फायनान्सबद्दल, पैशाबद्दल आणि जे शिकवतात ते कधी रिअल लाईफमध्ये उपयोगी येतच नाही. जसं साइन कॉस थिटा, म्हणजे गोष्ट अशी झाली आहे की आग लागली रामेश्वरला, बंब गेला सोमेश्वरला. आणि ॲक्च्युली रिअल लाईफ एज्युकेशन द्यायचे आपल्या प्राचीन 12व्या शतकाच्या आधी नालंदा युनिव्हर्सिटी म्हणून होती. तिथे एवढं ॲडव्हान्स लेवलचं शिक्षण होतं की पूर्ण जगातले लोक तिकडे यायचे. एवढं तिकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती. पूर्ण जगातले आपल्या भारतामध्ये शिकायला यायचे नालंदा युनिव्हर्सिटी, पण ती जाळण्यात आली. आणि तिथे एवढं मोठं ग्रंथालय होतं की ते जाळल्यानंतर 3 महिने ते ग्रंथालय जळत राहिलं. एवढे पुस्तकं होते त्याच्यामध्ये. आज जर ती असती ना नालंदा युनिव्हर्सिटी आत्तापर्यंत, आपण जगावरती राज्य केलं असतं. खरी गोष्ट ही. आणि त्याच्यामध्ये पण सर्वात वाईट या गोष्टीचं वाटते की काय काय विद्यार्थी परीक्षेमध्ये फेल झाला, नापास झाला म्हणून सुसाईड करतात, आत्महत्या करतात, टेन्शनमध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात. मित्रा, परीक्षेमध्ये नापास झाला म्हणून जीवनामध्ये नापास झाला असं नाही आहे. या कागदाच्या तुकड्याची, हा कागदाचा तुकडा म्हणजे काय, तुमचा रिझल्ट. याची एवढी ताकद नाही आहे, याची एवढी लायकी नाही आहे तुझ्या जीवापेक्षा, तुझ्या आईवडिलांपेक्षा. ओके. आजच्या घडीला असे लाखो उदाहरणं आहेत ज्यांचं शिक्षण नाही काय, पण ते आज मोठ्या ग्रेडवर आहेत, जीवनामध्ये यशस्वी आहेत. जसे सचिन तेंडुलकर, विराट कोहली, संदीप महेश्वरी, अक्षय कुमार, धीरूभाई अंबानी साहेब, मोठे लोक आहेत. त्याचं शिक्षण एवढं जास्त नव्हतं. विथ रिस्पेक्टफुल बोलतो आहे मी, त्यांच्याबद्दल मनामध्ये खूप रिस्पेक्ट आहे. आणि म्हणजे आपली ही शिक्षण व्यवस्था आहे इंग्रजांनी दिली आहे, इंग्रजांच्या काळातली. आणि त्यांनी ही आपल्याला का दिलेली, त्यांना आपले म्हणजे कारकून बनवायचे होते, त्यांच्या हाताखाली काम करणारे फक्त, बस. आणि आज इंग्रज जाऊन जवळजवळ 75 वर्षापेक्षा जास्त झालं आहे. म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था आता आउटडेटेड झाली आहे. त्याच्यामध्ये अपग्रेड करण्याचं, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन करण्याची खूप गरज आहे. तर माझी ऑथॉरिटीला हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अपग्रेडेशन करा, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चेंजेस करा, त्याच्यामध्ये रिअल लाईफ एज्युकेशन ॲड करा. हात जोडून माझी नम्र विनंती आहे तुम्हाला, ऑथॉरिटीला, जे हायर पोस्टवरती आहेत त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे, प्लीज. आणि म्हणजे गोष्ट एक सांगतो मी आजच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल, की एक हत्ती असतो, एक माकड असतो आणि एक मासा असतो. त्यांना असं बोललं जाते की तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला धावावं लागेल, झाडावर चढावं लागेल, पाण्यामध्ये पोहावं लागेल. तर मासा बोलतो मी पाण्यात तर पोहेल मी, पण मी झाडावर कसं काय चढणार, मी धावणार कसं. माकड बोलतो मी धावेल, मी झाडावर चढेल, पण मी पाण्यामध्ये पोहू कसा. हत्ती बोलतो की मी झाडावर कसं काय चढू, मी पाण्यामध्ये पोहू कसा. आणि याच्यामध्ये जर हत्तीने त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं, अरे मी अयशस्वी झालो, त्याच्यामध्ये जर तो जन्मभर दुःखी राहिला की अरे मी पाण्यामध्ये पोहू नाही शकत, मी झाडावरती चढू नाही शकत, याच्यामध्ये जर हत्तीने त्याचं पूर्ण आयुष्य घालवलं दुःखामध्ये की अरे, तर त्याला काय अर्थ नाही. मुळात हत्तीच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. हत्तीचा जन्मच युनिव्हर्सने
निसर्गाने हत्तीला हत्तीला जी पॉवर दिली आहे ती हत्तीच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, मासाच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे आणि माकडाच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. तर एक मोठं सिक्रेट आज तुमच्यासोबत मी ओपन करतो. खूप लक्षपूर्वक ऐका. या ब्रह्मांडामध्ये, या पृथ्वीवरती अब्जाधीश माणसं आहेत, पण एकाही माणसाचे हाताचे ठसे, एका माणसाचा हाताचा ठसा दुसऱ्या माणसाच्या हाताच्या ठसाची मॅच करत नाही. या पृथ्वीवरती एवढे अब्जाधीश लोक असतील तरी. याचा अर्थ काय आहे? आपण प्रत्येकजण युनिक आहोत. या ब्रह्मांडाने, या युनिवर्सने आपल्याला प्रत्येकाला एक पॉवर, स्पेशल पॉवर देऊनच पाठवलं आहे. फक्त ती स्पेशल पॉवर आतमध्ये जी दिली आहे ती स्पेशल पॉवर फाइंड आउट करून त्याच्यामध्येच काम करायची गरज आहे. जसं सचिन तेंडुलकरला त्याच्या मोठ्या भावाने ओळखलं की हा क्रिकेटमध्ये चांगले खेळतात, तर लहानपणापासून त्या क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस खेळायला पाठवलं आणि मग मोठे जाऊन सचिन तेंडुलकरनी त्याच्यामध्येच सक्सेस, यशस्वी झाले ते. तर ती जी युनिवर्सने आपल्याला जी शक्ती दिली आहे ही एकदम खरी गोष्ट आहे. ती फाइंड आउट कशी करायची, जी आपल्या आतमध्ये प्रत्येकाला, आणि प्रत्येक जे युनिक आहे, प्रत्येकजण निसर्गाने एक स्पेशल पॉवर देऊनच पाठवलेलं आहे या पृथ्वीवरती प्रत्येकाला. ती फाइंड आउट कशी करायची, ही फाइंड आउट केली जाते ब्रेन मॅपिंग इव्होल्युशन नावाची मेथड आहे. ब्रेन मॅपिंग इव्होल्युशन मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपल्या हाताचे ठसे घेतले जातात आणि त्याच्यामध्ये रिपोर्ट येतो. त्याच्यामध्ये पूर्ण तुमचा लेखाजोखा असतो. असा रिपोर्ट येतो. पूर्ण तुमचे डिटेल येते. तुम्ही काय आहात, तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मी तर बोलतो हे प्रत्येक स्कूलमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये हे केलंच पाहिजे. हे कांदिवलीमध्ये, मुंबईला कांदिवली ईस्टला भावेश साहेब आहेत. ते हे ब्रेन मॅपिंग इव्होल्युशन आपल्या हाताचे ठसे घेऊन ते हे करून देतात. आणि प्रत्येकाने मी तर बोलेल प्रत्येक स्कूलमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये हे केलंच पाहिजे. इवन त्यांनी हे सांगितलं की हजबंड वाईफ, नवरा बायको होते, हे दोघांचं ब्रेन मॅपिंग इव्होल्युशन करून त्यांनी खूपसे डायव्होर्स केसेस वाचवल्या. याच्यामध्ये म्हणजे समजते की आपण म्हणजे आपल्या आतमध्ये काय स्पेशल पॉवर आहे. आता कायकांना बोलायला आवडते, कायकांना एकटं राहायला आवडते, काय बोलणारे असतात, काय रिझर्व कॅटेगरीचे असतात. तर याच्यामध्ये चूक कशी कोणाची बोलता येणार, ते युनिवर्सने ते तसंच म्हणून पाठवले. आणि या जगात आपला जन्म झाला फक्त मी माझं मी आणि माझी फॅमिली याच्यासाठी नाही. आपला जन्म झाला आहे दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी. दुसऱ्याचा आपण विचार केला पाहिजे. जसे निसर्गाकडनं खूप शिकलं पाहिजे आपण. झाडं आपल्याला फळं देतात, सावली देतात, पाऊस पडतो झाडांमुळे. पण त्याच झाडांना माणूस आपल्या स्वार्थासाठी झाडं तोडतो. खूप चुकीची गोष्ट आहे. आणि माणूस निसर्गाच्या पुढे कधीच जाऊ शकत नाही.
सर्वात पॉवरफुल निसर्गच आहे. सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं मंगल होऊ दे, सर्वांचं चांगलंच होऊ दे. खुश राहा, आनंदी राहा, हॅपी राहा. मला वामनराव पेंची जी प्रार्थना आहे, ती विश्व प्रार्थना आहे, ती खूप आवडते मला. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी द्या, शक्ती द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, समाधानात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं भलं करा, मंगल करा, रक्षण करा, कल्याण करा आणि तुमचे नाममुखात अखंड राहू द्या. उच्च पॉवर, हायर पॉवर, उच्च शक्ती म्हणतात तथास्तु. सर्वांचं चांगलंच होऊ द्या. थँक्यू. खुश राहा, आनंदी राहा, हॅपी राहा, मस्त राहा, बिंदास राहा. थँक्यू.